सो मंडळी, अरे रे 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 रे, नुसता पसारा पसारा पसाराच. जिकडे बघेल तिकडे पसारा. अरे काय चाललंय काय तुझं श्रुती? ह्याला पसारा नाही बोलत, ह्याला व्यवस्थित कपडे कपाटात लावणे बोलतात. आणि पण हे काय सगळं पसारा घरात करून ठेवलाय? करावं माणसाने. अरे पण एवढा पसारा, इकडे खुर्ची भरली कपड्याने, इकडे इकडे पूर्ण पूर्ण हे बेडरूम ना पूर्ण एकदम पसारा करून ठेवलायस तू. तर आज मी सगळं व्यवस्थित कपाट व्यवस्थित लावायचंय मला, कारण की माझे काही कपडे भेटत नाहीयेत ना कपाटात. तर काय होतं, जे मागे राहतात ते कपडे मागेच राहतात, ते पुढचे तेच रेग्युलर वापरायला होतात. म्हणून मी विचार केला आज कपाट लावायचा. सो या कारणामुळे मी आज कपाट काढलंय. पण हा पसारा नाहीये, प्लीज ह्याला पसारा बोलू नका. माझे छान छान कपडे आहेत. एवढा सारा पसारा, बापरे. माझ्या साड्या वगैरे, पुन्हा माझी काही ओढणी, माझे छान छान दुपट्टाच बघा. अरे पण मला भीती वाटून राहिली, ते कपाटाचा दरवाजा घालतोय असा. शिट शिट. अरे तू कपाटात काय करते? अरे राशी कपाटाच्या आतमध्ये काय करते? घाबरलो ना मी घाबरलो ना. मला काय वाटलं काय भूत वगैरे आहे की काय. आणि कपाट कधी पण मी कपाट लावत असते, कपाटामध्ये घुसते. राशी लपून बसली होती कपाटाच्या आतमध्ये. ती मला शांततेत कधीच कपाट लावून देत नाही. लावलेले कपडे पाडते किंवा ती कपाटावर जाऊन बसते, कधी कधी स्वतःला लॉक करून घेते. जे तिला वाटेल ते ती करत असते. कधीच मला ती नीट कपाट लावून देत नाही. राशीची मस्ती चालू आहे. आणि इकडे बघा, या कपाटामध्ये सगळ्यात जास्त कपडे आहेत श्रुतीचे, त्याच्यानंतर आहेत कपडे राशीचे, आणि त्याच्यानंतर आहेत एकदम कमी प्रमाणात माझे. राशी, तुला काय वाटतं हे कपाट आता मम्मी एवढं साफ करते तर किती दिवस असं साफ राहील कपाट? एक अंदाज? 2-2 महिने वगैरे राहतं. माझ्या अंदाजाने तर 2-3 दिवसात परत आहे असंच होतं कपाट. कारण राशी पण फुल ऑन सगळे कपडे बिपडे त्याचे काढून टाकते सगळे. तिला एक कपडा सांगितला की ती 4 कपडे काढते वळून. माझ्या साड्या वगैरे कसं व्यवस्थित ठेवलं तर सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम आणि व्यवस्थित मिळतात ना. नाही व्यवस्थित ठेवलं तर मग आपल्या वस्तूच आपल्याला भेटत नाहीत पटकन. हा प्रॉब्लेम होतो. बघू कसं व्यवस्थित ठेवलंय कपाट, मला जर बघू देत. नाही लावून झालं वरच्या कप्पा. बघा बघा बघा, अजून तसंच आहे. आधी म्हटलं राशीचे लावते व्यवस्थित. इकडे बघा, राशीची मस्ती चालू आहे. राशी इज ऑलवेज ऑन मस्ती मूड, म्हणून तर तिला मुडी राशी बोलतात सगळे. तिच्या मूडवरती काम असतं ना, म्हणून तिला मुडी राशी बोलतात. म्हणून तिच्या युट्यूब चॅनलचं, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट सगळ्यांचं नाव आहे मुडी राशी. राशीने घातली सारी, राशी लाव सारी, राईट? साडी आवडते तुला? मग ओढणी आहे की साडी आहे? वाव, पण साडीच वाटते का? मोठी ओढणी आहे, कोणाची आहे? मम्माची आहे काय? या कपाटात राशीचे कपडे लावून झाले ना राशी तुझे? अजून बाकी आहेत. मी आधी म्हटलं खालचे कपडे करून घेते. बघा स्वतःचे कपडे किती एकदम साडी बिडी. कधी दिसली पण नाही का साडी एवढ्या वर्षामध्ये? आता मला फक्त कपाटातच दिसतात साड्या. प्रोग्राम असतील तेव्हा किंवा काही सणवार असेल तेव्हा कधी वाटलं. एवढ्या साड्या आहेत पण मला त्या क्वचितच दिसतात. बघा राशीचं काय चालू आहे इथे. किती कमी साड्या आहेत माझ्याकडे. मोजक्याच साड्या मी वापरते. मला जास्त शौक नाहीये साड्यांचा. छान छान ड्रेसेस मला आवडतात. काय जोक मारते हा. काय जोक मारला ना. किती कमी आहेत माझ्या साड्या. साड्यामधून दाखवतो मी. 1 2 3 4 5 6 7 8 8 साड्या तर कपाटामध्ये आहेत. 10, 11, 11 12 12. आणि ती बॅग कुठे आहे तुझी, ती भरलेली साड्यानी? एकदम मोठीवाली बॅग आहे बघ. बेड मध्ये. मग त्याच्यामध्ये किती साड्या आहेत? त्याच्यात खूप साड्या असतील. मग कमीत कमी ना ओल्ड झालेत साड्या. 25-30 तरी साड्या असतील कमीत कमी अंदाजे हिच्याकडे. कमीच
तरी पण कमीच आहेत अजून साड्या. अजून किती हव्यात साड्या. जसे जसे नवीन नवीन ट्रेंड येतील तसे तसे साड्या बदलत जातात ना. अरे बघा ही तरी खाली माझ्यासाठी आणलेली ब्लॅक साडी. ही साडी कुठून आणली होती मी. सुरतवरून. ही साडी बघू शकता मंडळी. दाखवा सगळ्यांना ही साडी. मंडळी बघा, ही साडी मी आणली होती श्रुतीसाठी खास सुरतवरून, गुजरात सुरतवरून. मी फिरायला गेलो होतो सुरत मार्केटला. म्हणजे ऍक्च्युली मी अहमदाबादला गेलो होतो. तिथून परत मी सुरतला गेलो. मग सुरतला खूप मोठं मार्केट आहे ना, कपड्यांचं मार्केट. तर तिथून ही मी सुंदर अशी साडी सुरतीसाठी आणली होती. ब्लॅक साडी संक्रांतीसाठी खूपच छान आहे साडी. साडी खूप आवडते. नेटची आहे. आता मी ठेवून देते. माझे काही रेडीमेड ब्लाउज पण आहेत जे कोणत्याही साडीवरती जातात. त्यातला हा माझा खूप आवडता ब्लाउज. राशी बघा, राशी 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 राशीची मस्ती चालू आहे. बाहेरून लॉक करेल. इकडे अजून असाच पसारा बाकी आहे. एवढा पसारा पडला. इकडे चेअर वरती पण पसारा पडलाय. आणि बेडरूम पूर्ण पसारा पसारा केलाय. वाव, ही पण साडी खूप छान आहे. ह्या साडीचा ब्लाउज खूप छान शिवला होता मला लग्नाची. पण हो तर नाही, काष्टा बनवायचा पिवळा काष्टा. तर ह्याचं छान. अरे वा अरे वा, ऋषी भाऊ बघतायत, तुमचे भाऊ बघतायत आपला व्हिडिओ. हाय ऋषी. ऋषी बघितलंच ना, तुझ्या बहिणीने आज किती दिवसानंतर कपाट काढलंय साफ करायला. आणि बघ सगळे तिचेच कपडे आहेत. बोलते माझ्याकडे खूप कमी कपडे आहेत, पण आतापर्यंत मी काउंट केले ना तर तिचे ड्रेसेसचे पण काउंट आहेत आपल्याकडे आणि साड्यांचे पण काउंट्स आहेत. सगळ्यात जास्त कपडे तुझ्या बहिणीचीच आहेत. तरी पण आता बोलते ऋषी या महिन्यात मला 2 साड्या घेणार आहे म्हणून. आता जस्ट बोलत होती, मगाशी बोलली त्यावेळेस मी काही व्हिडिओ नव्हता केला चालू. पण आता ऑन व्हिडिओ मध्ये बोलते की नाही माहिती नाही मला, पण मगाशी तर ती बोलत होती. हा ना श्रुतिका, बोलली ना तू. काय बोललीस तू. ऋषी मला बोलला, ऋषी घेऊन देणार आहे 2 साड्या. 2 साड्या कधी. लग्नाचा वाढदिवस आहे आणि एक बर्थडेची पेंडिंग आहे ना, म्हणून त्या 2 गोष्टी. ओके. आणि मगाशी आम्ही खूप मस्त उंदीर पकडला. बघितला ऋषी पाहिजे होता ना. ऋषी पाहिजे होता. मी ऋषीला मिस केलं. ऋषीने काय केलं असतं का तो उंदीर बघून सांग. ऋषी बेडवर सोप्याच्या पण वरच्या टोकावर बसला असता. ऋषी खूप घाबरतो ना उंदराला. लय 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 घाबरतो ऋषी. खूप घाबरतो खूप. आणि ना हा राशीचं 2 वर्षाची होती ना, तिचा 2 वर्षाचा बर्थडे, त्यावेळेस मी हा फ्रॉक घेतलेला. मला हा पॅटर्न इतका आवडलेला ना, मी अजून ठेवलाय आठवण. मी राशीसाठी आठवण ठेवला. आता तिला अजिबात बसत नाही. ती 2 वर्षाची होती तेव्हा घेतला होता हा. तर मला हा पॅटर्न इतका आवडला आणि मुळात मला ह्या पॅटर्नचा परत ड्रेसच तिला भेटला नाही घ्यायला. कुठून घेतला होता. मी हा जोगेश्वरीवरून घेतला होता. पण इतका सुंदर आहे ना हा, मला खूप आवडतो. अशातलाच एक अजून भेटला तर खूप बरं होईल. राशीला मला घ्यायचंय, पण हा पॅटर्नच मला बघितला आवडलेला म्हणून मी हा ठेवलाय जपून. आता मला कुठला ड्रेस ठेवले नाहीत, पण हा मी ठेवलाय कारण हा पॅटर्न मला खूप जास्त आवडतो. तिला बसू दे अगर नको बसू दे. मला खूप जणांनी सजेस्ट केलेलं की देऊन टाक कोणाला, पण नाही. हा एवढा सुंदर आहे ना की मला खूप आवडतो हा ड्रेस, म्हणून मी तो आठवणीने ठेवलाय. हे बघा, राशीने लेहंगा घातला आता. राशीची सगळे कपडे ट्राय करते. घड्या घातलेला असं सगळ्या ओढते, घालते, परत फेकून देते. मग माझं डबल काम वाढतं. तर मंडळी, कुणी कुणी आमचा तो व्हिडिओ बघितला, उंदराच्या गमतीचा व्हिडिओ, जर ज्यांनी कोणी बघितला असेल त्यांनी ते कमेंट करून सांगा की आम्ही व्हिडिओ बघितला म्हणून. मी फेसबुकवरती अपलोड केला, तो पोस्ट केला व्हिडिओ. मस्त असा गमतीशीर व्हिडिओ. श्रुतिकाने सुरुवातीला डेअरिंग दाखवली घरात आतमध्ये घुसेपर्यंत, त्याच्यानंतर हालत खराब. आणि ही क्यूटशी काष्टा साडी राशीची. तुला काय तू सगळेच घालशील देशील तर मला परत ठेवायला वेळ होईल. तर ह्या क्यूटची साडी आहे. आता गुढीपाडवा वगैरे येईल ना, त्यावेळेस तिला मी घालेन गुढीपाडव्याला. आणि ही आपण गावी घेतलेली ना. येस, मला तर खूप आवडली. गावी आपण उमरतच्या मार्केट मधून घेतलेली ती छोटीशी, मला वाटतं 9 वारी आहे की. राशी आता एक कपडे दाखवायला लागले. हे बघा, आता राशीचा कप्पा सेट होतोय.
आता सगळे राशीचे कपडे ठेवायचा कार्यक्रम चालू आहे. इथे नवीन कपडे म्हणजे फेस्टिवल कपडे असतात ना आपले ते ठेवतीये आणि वरती तिचे वापरायचे ठेवते भेटत नाही तर मग ऍट टू टाइम नाईट ड्रेस सगळे काय झोपताना नाईट ड्रेस. राशी पण नव्हती ना ग तू उंदीर पकडताना. राशी तर मला वाटतं पळूनच गेली असती. म्हणूनच तिला बोलवलं नाही तर तिने खूप कालवा केला असता आणि आम्हाला काम करून दिलं नसतं. राशी पण खूप घाबरते आणि राशीचा मामा पण खूप घाबरतो. हा ना राशी? आणि मी तर बेडकाला घाबरते. तुझा मामा पण खूप घाबरतो, ऋषी मामा. तो तर जास्त मला वाटतं थोडं थोडं जास्त बेडकाला पण घाबरतो. बेडकाला पण घाबरतो. मला नाही माहिती. बेडकाला नसून घाबरत, उंदराला लय घाबरत. आमची इथे बेडूक्स पण येतात. जराव. मला तर गॅलरी सकाळी उठल्या उठल्या जायला खूप भीती वाटते कारण चुकून मी एकदा अशीच डोळे चोळत चोळत बाहेर गेली आणि बेडकावर पाडला. असं कसं तरी झालं ना, मला असं खूप घाण वाटलं. बेडकाची मला त्याची घाण वाटते जास्त त्याला आणि बघितलं. त्याचा आवाज पण आता नाही बेडूक येणार ते, आता नाही येत. आता कारण आता पावसाळा संपला ना. ते पावसाळ्याची बेडकं होती ना, ते पावसाळा होता म्हणून. दाखव दाखव असं. हा. कसं आणि उंदीर कसा करतो उंदीर? ऋषी मामानं खूप जबरदस्त स्टंट मिस केला ना उंदीर पकडण्याचा. ऋषीचं रिॲक्शन खरं घेण्यासारखे असतात उंदराचे. त्याचा असं रिएक्शन आहे ना, खूप घाबरतो ना ऋषी. असा रिएक्शन होणार बा. कसा? आणि उंदीर जवळ आला की कसा पळतो ऋषी मामा? सकाळी एक इन्सिडेंट सांगते. घरात उंदीर आलेला आम्हाला माहिती होता आणि सकाळी टिफिन पप्पाने मला सांगितलं. टिफिन भरायचं होता ऋषीला कामाला जाताना. लिटरली पप्पांना उभं केलं बाजूला आणि पप्पा तुम्ही इथे बाजूला उभं राहा तोपर्यंत मी टिफिन भरून घेतो. मग पप्पा उभे राहिले होते आणि मग त्याने पटपट टिफिन भरला आणि मग घेऊन गेला टिफिन. इतका घाबरत ती डराव. नाही काय त्यांना असते. आता त्याला समोर वाघ आला तर कदाचित घाबरणार नाही पण उंदीर येईल तर लगेच घाबरेल आणि असं सगळ्यांचंच असतं. हा मला बेडकाची भीती. मी थोडीच घाबरलो उंदराला. खोट मी जर घाबरलो असतो तर मग व्हिडिओ कसा बनवला असता? तुम्ही टेरिंग करून आला नाही. मी आणि पप्पा बघितलं ना समोर होतो उंदराच्या. खोटे बोलायचं नाही. जर मी उंदराला घाबरला असतो तर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटला असता का? तुम्ही खूप लांबून व्हिडिओ बनवला. लांबून म्हणजे किती? 2 किलोमीटरवरून? तुमच्याकडे पण आला की नाही पण असा पळत पळत? पर्यंत. हो, माझ्याकडे पण आला ना पळत पळत, पण मी व्हिडिओ बनवला ना. पप्पा तो दरवाजा खोलायचा सपळून गेला असता खाली. अरे कदाचित ह्या इथे आपल्या घरात पण येऊ शकेल तो, कारण आपली विंडो उघडी होती ना किचनची. तर सांगू शकत नाही, तर उंदीर इथं आजूबाजूला कुठेतरी असू शकतो राशी. बेड खाली आहे तर आपल्याकडे पण येऊ शकतो. शूट 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 शूट. पाईपलाईन आहे ना त्यामुळे येऊ शकतो कदाचित. पण नाही माझ्याकडे आपला एवढा पसारा नाही. पसारा असेल तिथे जास्त येतो आणि खूप मोठा होता, खूप मोठा. खूप एवढं होतं. ऋषी तर मला बोलला की घुस होती म्हणून. भुशीच्या आकाराचा पण आली कशी? आली कशी पण? किचनच्या विंडो मधून आला. कुठून आला? मला कळलं ना. मी ठोकलास तर मी आले असते. मी डायरेक्ट बेडवर. मला वाटलं का बेडकाचा व्हिडिओ दाखवते. नाही उंदीर होता. उंदीर खूप भयानक आणि उंदीर होता. तू पळून गेली असते राशी तू. बोलायला सोपं असतं त्या टायमाला. जाम भीती वाटते खरं तर. राशीचा कप्पा सेट होतोय. भीती वाटते म्हणजे किळस वाटते. भीती नाही वाटत, किळस वाटते ते. पप्पा बोले माझ्या पायावरती असं 2 वेळा उड्या मारून गेला ना मलाच कसं तरी झालं. ओ माय गॉड. आता हे बघू शकता तुम्ही, राशीचा कप्पा सेट करायचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये जी पॅन्ट कोणाची आहे काय माहिती. आता मी माझे लावते. जशी हातात येतात तसे कपडे मी लावते. घरात वापरायचे वेगळे, बाहेर वापरायचे वेगळे. कपाट किती व्यवस्थित लावलं तरी 4 दिवसांनी परत व्हायचं तसं होतच. राशी आता वापरायचे वेगळे काढते आणि बाहेर वापरायचे वेगळे काढते. काय करतेस? हा? काय करते तू? राशीच्या काल स्कूलमध्ये मास्टर शेफ होतं ना.
कौन बनेगा मास्टर शेफ? नाही तर राशीने काय बनवलं काल? केक केक बनवलेला तुम्ही लोकांनी. आणि सगळ्यांना ज्यूस अजून सगळ्यांनी अन्वीने तर हे बनवलेलं मक्काचं काहीतरी हा कॉर्न भेळ. कॉर्न भेळ ना. हा. काय बाकी झालंय माझं लावून, कारण की वेळ भेटतच नाही शक्यतो कपाट लावायला, त्यामुळे मी बघा झालेत कपडे लावून आणि इथे बघा अजून किती पसारा पडलाय. बघा 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 बघा. झालेत असं बोला. अजून त्याच्यावरती आहे. सो मंडळी, हा पसारा आवरायला तर अजून खूप सारा वेळ जाणार आहे. अर्धा तास, पाऊण तास, कदाचित 1 तास पण. तर आपला हा छोटा असा मी जो बनवला होता तुमच्यासाठी खास स्पेशल असा लाईव्ह व्हिडिओचा एंड मी इथेच करत आहे. जर तुम्हाला हा छोटासा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, कमेंट ऑल्सो, आणि हा फॉलो करायला विसरू नका. लवकरच आपले 2 लाख फॉलोअर्स कंप्लीट होणार आहेत. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा. टाटा, बाय बाय, खुश रहा, बाय. सी यू सून.